ठाण्यातलं असणारं भूषणा व्यक्तिमत्व, ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो. आणि बघायचं आहे टीएमसी आणि युवा पलटण याच्यातलं कोण हे करत आहे. अप्रतिम असा सुपर टॅकल साठी 1000, दोघांचं टॅकल होतोय तर 500 आणि सिंगल टॅकल साठी 1000 अशा प्रकारची पारितोषिकं त्यांच्याकडे आहे. आक्रमण जबरदस्त फुल स्पीड मध्ये जातो. पुणेरीचा असणारा हा उगवता सितारा ज्याला आपण फेडरेशन कप मध्ये पाहिलं होतं. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याला गेली 3-4 वर्ष आपण राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नेतृत्व प्रदर्शन आहे. त्यातर नाही आपापल्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशातल्या एकूण 18 संघांना आपण सहभागी केलं. मोठी इच्छुक होती आपण पाहू घेण्यासाठी पहिला पुकार, दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी स्मरण करावं लागेल. कारण ज्या खेळाला मुंबईत प्रारंभ झाला, आज आपण मुंबईसह महाराष्ट्र देशात आहे आणि 7 समुद्र पलीकडे शंकरराव उपवास स्मरण करत असताना आज ही स्पर्धा पलीकडे जी नेली असणारे शिल्पकार या स्पर्धेच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातलं एक कबड्डीतलं असणारं आपल्या सगळ्यांना मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व जे ठाण्याचे असणारे विद्यमान उपमहापौर अप्रतिम प्रयत्न आपण पाहत असाल. जवळून मॅच पाहण्याची असणारी अपेक्षा आहे, आवड आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतो त्या क्षणाचा प्रसार आहे. या ठिकाणी डॅश करायचा आहे, मात्र देखील जायचं आहे. मंडळाचे असणारे सगळे आपले फोटोग्राफर अप्रतिम प्रयत्न. एक शो मंडळाच्या असणाऱ्या जे खेळून आपण जे टीम आहे मंडळाची त्यासाठी आपल्या मागचे शोज त्यांनी आपल्याला प्रायोजित केलं होतं. महिला आणि पुरुष दोघांसाठी देखील बक्षीस साहेबांच्या माध्यमातून मिळाले. मनापासून आपले आभार आहेत. कारण क्रीडा क्षेत्रातले आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची जाणीव ठेवत आहे. चांगले खेळाडू निर्माण होतात खेळाडू. तर त्यांचा आणखीन एक भाऊ आपण पाहतो अर्थात आपण पाहतो या ठिकाणी परेश म्हात्रे ज्या खेळाडूला आपण पाहिलं ज्युनियर नॅशनल मध्ये आपण पाहिलं. ठाणे जिल्ह्याला अनेक वर्ष लीड करतो. एक नेत्रदीपक असा खेळाडू, स्थानिक संघ त्याचा हुतात्मा शांताराम काली. टीएमसी कडून आपण पाहताना बेंगाल वॉरियर्सचा या ठिकाणी आपण पाहतो सिद्धेश तटकरे, स्थानिक संघ अंकुर मुंबई शहर.